शिंदे समितीला आरक्षण देण्याचे अधिकार तर नाहीत, मग सर्टिफिकेट कसे मिळतात आहे का नाही? म्हणजे हे रहस्य आहे आणि हे रहस्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिंदे समितीचं गौडबंगाल काय? शिंदे समितीला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत का? मग शिंदे समितीला आरक्षण देण्याचे अधिकार तर नाहीत, मग सर्टिफिकेट कसे मिळतात आहे का नाही? म्हणजे हे रहस्य आहे आणि हे रहस्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर 29 ऑगस्ट 2023ला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर लाखोच्या उपस्थित रास्ता रोको करण्यात आला आणि दुपारी आंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषण सुरू झालं. 1 सप्टेंबर 2023ला शांततेत बसलेल्या आंदोलकावर किंवा हरिपाठ घेत असलेल्या आंदोलकावर त्या ठिकाणी प्रचंड असा लाठीचार्ज झाला. अनेकांची डोके फुटली, पायलट गनच्या बंदुकीचे छर्रे अनेकाच्या छातीच्या बरगाड्यापर्यंत घुसले, अनेकाच्या हाडापर्यंत ते गेले. आजही अनेक जण ते सफर आहेत, कोणाचे हातपाय मोडले, यातून वृद्ध सुटला नाही, लहान मुलं सुटली नाहीत. अनेकांना याची झळ बसली आणि राज्यात संतापाची लाट उसळली आणि सरकारनं याची तीव्रता पाहून एक कॅबिनेटची बैठक घेऊन 7 सप्टेंबर 2023ला न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली. ही समिती कशासाठी स्थापन केली? तर मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत काय हे शोधण्यासाठी ही समिती स्थापन केली. आणि ही समिती कुठल्या कुणबी नोंदी शोधणार आहे? तर त्या राज्य सरकारच्या दप्तरी असलेल्या, मग ते महसूल असेल, मग ते रजिस्टर ऑफिस असेल, ते पोलीस विभाग असेल किंवा किंवा शैक्षणिक विभाग असतील, या सगळ्या विभागामध्ये जे जुने कागदपत्र आहेत त्यात कुणबी नोंदी आहेत का हे शोधण्यासाठी अशी समिती स्थापन केलेली आहे. आणि या समितीनं जे काही मोडी भाषेतील कागदपत्र असतील, फारसी भाषेतील असतील, उर्दू भाषेतील असतील किंवा आणखी इतर भाषेतील असतील, हे या ठिकाणी मोठ्या करोडो डॉक्युमेंटची छाननी या ठिकाणी केली. आणि या समितीनं आपल्या या सगळ्या छानण्यांती 30 ऑक्टोबर 2023ला शासनाला पहिला अहवाल दिला. पहिल्या अहवालात किती नोंदी सापडल्या? मराठवाड्यातल्या 11,530 नोंदी या ठिकाणी सापडल्या. तर याचं प्रमाण किती आहे? 0.06%. ओरड केली जाते की ओबीसी आरक्षणाला असं झालं, ओबीसी आरक्षणाला तसं झालं. तर इथं मूळ मुद्दा असा आहे, आणि ह्या नोंदी शासन दप्तरी आहेत, या कुणाच्याही म्हणजे घरातल्या नाहीत. तर या समितीचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असं करण्यात आलं, कारण एका भागात मिळते दुसऱ्या भागात नकोय असं या ठिकाणी होता कामा नये, म्हणून तिचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र करण्यात आलं. समितीनं पुन्हा आणखी नोंदी शोधण्याचं काम केलं. 18 डिसेंबर 23ला या ठिकाणी समितीनं आपला दुसरा अहवाल सादर केला. 58 लाख कुणबी नोंदी शोधल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं. तर तिसरा अहवाल सप्टेंबर 2024 मध्ये या ठिकाणी सादर करण्यात आला. 1,65,613 कुणबी नोंदी किंवा कुणबी प्रमाणपत्राचं वितरण या ठिकाणी झाल्याचं समोर आलं. 4था अहवालाचा अजून गौडबंगाल कायम आहे. ते फक्त बातम्या येतात, अधिकृत असं काहीही सांगता येणार नाही. आणि ही समिती बेकायदेशीर आहे अशा प्रकारचे आक्षेप मोडस ऑपरेंडी वापरणाऱ्यांनी किंवा टीकाकारांनी या ठिकाणी केले. आणि या समितीला ही असंवैधानिक आहे म्हणून तिला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्याविरोधात या समितीच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली की ही समिती असंवैधानिक आहे, तिला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत. तर शिंदे समिती सुद्धा वारंवार सांगत आहे की आम्हाला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत. आणि न्यायालयाचा निर्णय आला की ही समिती वैधानिक आहे, म्हणजे ती कायदेशीर आहे असं न्यायालयानं निर्वाळा दिला. अनेकांची तोंड गप्प झाली. मात्र कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र बोगस आहेत, खोटी आहेत आणि समिती तात्काळ बरखास्त करावी असं स्वयंघोषित ओबीसी नेते किंवा स्वतःला ओबीसीचे मसीहा समजणारे काही नेते असं म्हणू लागले. आणि यामध्ये अग्रक्रमानं नाव येतं ते सन्माननीय ज्येष्ठ मंत्री नामदार भुजबळ साहेबांचं. तर ही ज्येष्ठ मंत्रिपदावर असताना सुद्धा त्यांनी आंदोलनाच्या विरोधात काम केलं, सरकारच्या विरोधात काम केलं. आता सरकारने निर्णय घेतला कॅबिनेटनं की समिती स्थापन करायची, तर ही समितीवर जाहीर सभेत टीका करतात. 26 नोव्हेंबर 2023ला भुजबळांनी हिंगोलीला ओबीसी एल्गार परिषद घेतली आणि या एल्गार परिषदेमध्ये ही समिती रद्द करण्याची मागणी केली. पहा, जिथं समिती स्थापन झाली त्या कॅबिनेट बैठकीला स्वतः आहेत,
बाहेर सभा होती तिथं समितीवर टीका करताय. बरं इतकाच नाही, आणखी पुढचा कहर पहा. 26 नोव्हेंबर 23ला हिंगोलीत त्यांनी टीका केली, समिती बरखास्त करावी, तिथं खाडाखोडा आहेत काय. मग खाडाखोडा तुम्ही गुन्हे दाखल करा, तुमच्याकडे सरकार आहे, पोलीस आहे, काय की वेगवेगळे यंत्रणा आहेत इतकं. परंतु साहेब एवढ्यावर थांबतील ते साहेब कुठले. तर त्यांनी 27 नोव्हेंबर 2023ला पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि तिथं असं स्टेटमेंट केलं की समितीचं काम संपलं. आता हे कोणी जाहीर करायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे. हा निर्णय कोणाचा असला पाहिजे? शासनाचा. एक मंत्री असं म्हणू शकतो का? परंतु हे दुर्दैव आहे, हे झालेलं आहे आणि ती समिती आता बरखास्त करावी असं ते म्हटलेलं आहे. आणि बरीच समिती आरक्षण कसं मिळतंय तर 13 ऑक्टोबर 1967 हा ओबीसीचा म्हणजे जात प्रमाणपत्र देण्याचा किंवा ही प्रमाणपत्र मिळण्याचा एक मानवी दिनांक आहे. या दिवशी 180 जातीची ओबीसीची यादी आलेली आहे. त्यात 83 क्रमांकावर कुणबी या जातीची नोंद करण्यात आलेली आहे. 1 जून 2004ला मान्य सुशील कुमार शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा यांनाही त्यात कुणबीची तत्सम जात किंवा उपजात म्हणून समाविष्ट करण्यात आलं. कधी आलंय? 1 जून 2004ला, म्हणजे सुमारे 20 वर्षाखाली 21 वर्षाखाली हा निर्णय झालेला आहे. आणि आता फक्त नोंदी शोधण्याचं काम या समितीच्या माध्यमातून होते, कारण या JRच्या बेसवर या ठिकाणी अशा प्रकारची प्रमाणपत्र मिळत आहेत. 21 ऑगस्ट 2025, आज आहे 23 ऑगस्ट 25, म्हणजे परवा संध्याकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये 2,38,559 प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडत आहेत. परंतु दुर्दैव काय होतं, एक जणाची नोंद मिळते भावकीत आणि त्याच्या संबंधित वंशावळीला मिळते, परंतु भावकीतला मोठा गट तसाच आहे. एक जण जो आहे त्याचा माऊस भाऊ ओबीसीत आहे तो नाही, त्याचे मामा ओबीसीत आहे तो नाही, म्हणजे अशा अनेक कॉम्प्लिकेशन आहेत. आणि 58 लाख कुणबी नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत. सरकारनं सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट प्रसिद्ध केलेला आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची गॅजेटियर सुद्धा या समितीकडं अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर्स असेल, सातारा संस्थांचं गॅजेटियर्स असेल, याचाही समितीनं अभ्यास केलेला आहे. शासनानं त्याची सर्टिफाय कॉपी ही स्वतः जाऊन हैदराबाद संस्थानून आणलेली आहे. अशा प्रकारचा अभ्यास झालेला आहे. आणि म्हणजे भावकीतलं एक आहे, गावातलं एक आहे, सोयरा एक त्यात आहे, वेगवेगळे नातेवाईक त्यात आहेत, पण अनेक लोक वंचित आहेत. नोंदी असून प्रमाणपत्र वितरित केली जात नाहीत. काही ठिकाणी प्रमाणपत्र वितरित केली पण व्हॅलिडिटी दिली जात नाही. आणि अशा प्रकारच्या एवढ्या प्रचंड नोंदी सापडल्या आहेत, तर शासनानं एक धोरणात्मक निर्णय घ्यायला काय अडचण आहे? म्हणून आरक्षण नसताना, म्हणजे आरक्षणाचे अधिकार नसताना शिंदे समिती कसं आरक्षण देते? तर हे जुनेच निर्णय आहेत, फक्त त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन मात्र